ते शिर्डी काडीनाडा एक्सप्रेस ट्रेन लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पोलिसांनी हा डाव उधळून लावल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। परभणीत रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव आता फसलाय। सिग्नलमध्ये बिघाड करून आंध्र प्रदेशातील काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस गाडीतील प्रवाशांना लुटण्याचा खरं तर हा प्रयत्न होता। 5 दिवसात परळी परभणी रेल्वे मार्गावरची ही दुसरी घटना आहे। वडगाव रेल्वे स्टेशन जवळ सिग्नलची वायर तोडून नागपूर कोल्हापूर गाडीतील 4 प्रवासी महिलांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना याआधी घडलेली होती। गंगाखेड ते परभणी मार्गावरील पोखर्णी रेल्वे स्थानकाजवळ असाच प्रयत्न फसल्याची बातमी आता समोर आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहू शकतो। तर शिर्डी काडीनाडा एक्सप्रेस ट्रेन लुटण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, नेमका हा काय प्रकार आहे? नक्कीच परळीवरून परभणीच्या दिशेने जाणारी शिर्डी काकीनाडा एक्सप्रेसची गाडी परभणी तालुक्यातील पोखर्णी रेल्वे स्थानकाजवळ आली होती। यावेळी मध्यरात्री चोरट्यांनी सिग्नलचे वायर तोडून सिग्नलमध्ये बिघाड केला आणि या ठिकाणी गाडी लुटण्याचा प्रयत्न केला। मात्र गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसलेला आहे। तर दुसरीकडे सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथे 5 दिवसाखालीच कोल्हापूर नागपूर ही गाडी सिग्नल थांबवून बिघाड करून त्या ठिकाणी थांबवून 4 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची देखील घटना घडली होती। 5 दिवसामध्ये ही दुसरी घटना घडली असल्याने आता या ठिकाणी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पोखर्णी येथील घटनेची माहिती समजताच छत्रपती संभाजीनगर असतील परळी असतील इथल्या रेल्वे पोलिसांनी पोखर्णी रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केलेली आहे। एकंदरीत या चोरट्यांची दहशत निर्माण झाली असल्याने या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे। हो, नक्कीच अक्षय, पोलीस या चोरट्यांवर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।